नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण थालीपीठ बनवूया. झटपट 5 मिनिटात आपली थालीपीठ बनवत आहे. चला मग बनवायला सुरुवात करूया. एक बटाटा घेतले आहे. पिलरनं खिसून घेऊया. पिलरनं आपला बटाटा खिसून झाला आहे. प्लेटमध्ये पाणी घेतले आहे. त्या पाण्यामध्ये आपण बटाटा खिसून घेऊया. मोठी खिसणीनं पण बटाटा खिसू शकता. पाण्यात बटाटा खिसल्याने आपला बटाटा काळा होत नाही. आपला बटाटा खिसून झाला आहे. थालीपीठचं मिश्रण बनेपर्यंत खिसून घेतल्या बटाट्याला पाण्यामध्ये ठेवूया. बाउल घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया. बाउलमध्ये टाकूया. एक कांदा बारीक कट केलेला टाकूया. टमाटा एक छोटा कट करून घेतलेला टाकूया. रवा 1.5 चम्मच टाकूया. हरभऱ्याचं पीठ 1 चम्मच टाकूया. मीठ पाव चम्मच टाकूया. जिरा 1 चम्मच टाकूया. हळद 1 चम्मच टाकूया. छोट्या चम्मचने 1 चम्मच ओवा घेऊया. त्याला चोळून टाकूया. अद्रक लसणाचं पेस्ट पाव चम्मच टाकूया. 1 चम्मच मिरची पावडर टाकूया. आपण हिरव्या मिरच्या पण वाटून टाकू शकता. बटाट्यामधलं पाणी काढून टाकूया. मिश्रणमध्ये टाकूया. कोथिंबीरला घेऊन कट केलेली टाकूया. मिश्रणला सर्व मिक्स करूया. थोडं थोडं पाणी टाकून आपण थालीपीठचं मिश्रण आपण हाताने मिक्स करूया. आपला मिश्रण तयार झालं आहे. थालीपीठ आपण बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला मिश्रण जास्ती पातळ पण नाही, जास्ती घट्ट पण नाही, असंच पाहिजे आपल्याला मिश्रण थालीपीठ बनवण्यासाठी. पॅन आपला गरम झाला आहे. पॅनवर थोडंसं तेल टाकूया. आपण तूप पण टाकू शकता, बटर पण टाकू शकता. मी तेल टाकत आहे. चमचनं टाकूया. हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया. याला पसरूया. थालीपीठला आपण चांगलं शेकूया. थोडंसं तेल टाकूया. थालीपीठला आपण पलटी करूया. थालीपीठला आपण दोन्ही साईडनं पण चांगलं शेकून घेऊया. दोन्ही साईडनं आपलं थालीपीठ चांगला शेकला आहे. ते छान शेकलं आहे. दोन्ही साईडनं पण ब्राऊन झाला आहे. या पद्धतीनं आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया. आपले पूर्ण थालीपीठ बनवून तयार झाले आहे. गॅस बंद करूया. किती छान झाले आहेत. एकदम ब्राऊन कलर आला आहे आपल्या थालीपीठला. दरदिवस अलग अलग खाण्यासाठी मी आज थालीपीठ बनवले आहे. आपण दहीसोबत पण खाऊ शकता, चटणीसोबत पण खाऊ शकता. तेव्हा किती छान झाला आहे आपला थालीपीठ. एकदम खुसखुशीत झाला आहे. हे बघा, या पद्धतीनं थालीपीठ बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. दरदिवस एकच खाण्यापेक्षा अलग काहीतरी खायचं म्हणून मी आज थालीपीठ बनवले आहे. थालीपीठ नाश्त्यासाठी सर्वांना आवडतात. या पद्धतीनं थालीपीठ बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.